आज भारताच्या दृष्टीने यंदाची ही जी परिषद झाली ती कितपत फलदायी ठरली आणि त्याचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला कसे सांगता येतील? म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये समजा आपण म्हणतो आरोग्य क्षेत्र असेल किंवा सेमीकंडक्टर, AI अशी बरीच जी तंत्रज्ञान अशी क्षेत्र आहेत, तर अशा क्षेत्रांसाठी ती कशी काय फलदायी ठरली असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं भूराजकीय दृष्ट्या जिओपॉलिटिकली बघता गेलं वर्षभर भारतासाठी तसा एक आव्हानांचा एक मोठा काळ होता, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपले एक चांगले मित्र निघतील अशी एक अपेक्षा असताना त्यांनी संपूर्ण जगात जे काही निर्णय घेतले त्याचा एक खूप मोठा फटका भारताला बसलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मतभेद होते की डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जुळवून घ्यावं आणि प्रसंगी 2 पावलं मागे घ्यावं, आणि दुसरीकडे काही देशांचं मत होतं की आपण खंबीर राहावं हां. आणि आपली भूमिका सोडू नये. आपल्या भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वाकड्यात न शिरता आपण आपली भूमिका अतिशय ठामपणे खंबीरपणे मांडलेली आहे. सुरुवातीला या धोरणावर अनेक लोकांनी टीका केली की तुम्ही भारत आत्मघाती, स्वतःचा सन्मान राखण्यासाठी आत्मघात करतोय अशी टीका झाली. पण आज या सगळ्याला वर्ष पूर्ण होत असताना भारताने घेतलेली भूमिका आणि ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताने ज्या काही आर्थिक सुधारणा गेल्या वर्षभरात केल्या, बरोबर. त्याच्यामुळे आज भारताचं कौतुक होतंय. आज तुम्ही इकॉनॉमिस्ट बघा, ब्लूमबर्ग बघा, ही जी सगळी आघाडीची नियतकालिक आहेत ज्यांनी भारतावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली होती, ते आज भारताचं कौतुक करतायत. कारण युरोपीय देश एका प्रकारे ट्रम्प यांच्या पुढे हातप्रभ झालेले आहेत की कशा प्रकारे त्यांच्याशी बोलायचं. आणि हे करत असताना भारत एक ज्याला आशा. दीपस्तंभ म्हणतात, या सगळ्या वादळाच्या परिस्थितीमध्ये भारत हा दीपस्तंभ म्हणून समोर आलेला आहे. तिकडे आता सर बघा, भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांनी तुम्ही जसं म्हणालात तसं 10